26 दिवस उपोषण केल्यानंतरही मला माझी प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार का? ट्रोलर्सला सोनम वांगचुक यांचा संताप व्यक्त करत जोरदार प्रत्युत्तर. शरद पवारांची आज पुण्यात पत्रकार परिषद. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवर आणि सीजेपी आंदोलनावर काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. आज पुन्हा सीजेपी शिष्टमंडळाची सरकारसोबत चर्चा. दुपारी 3:30 वाजता बैठक. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर फैसला होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नवा व्हिडिओ संदेश जारी. सकारात्मक सूचना देणाऱ्या तरुणांचे मानले आभार. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका. लाठीचार्ज विरोधात सोमवारी होणार सुनावणी. टीईटी पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक. आतापर्यंत एकूण 12 जणांना भिवंडी पोलिसांकडून अटक. आरोपींमध्ये बिजेंद्र गुप्ताच्याही पत्नीचा समावेश. आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. राज्यात चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या कल्याण आणि समृद्धीसाठी फडणवीसांचं विठुरायाला साकडं. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब मानेंना यंदाचा मानाचे वारकरी म्हणून पूजा करण्याचा मान. माने दाम्पत्य गेली 20 वर्षांपासून करतात आषाढी वारी. आषाढी निमित्ताने पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल. चंद्रभागेतेरी भाविकांची मांदियाळी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.